नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे माझी टायनी युनिवर्स या माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय आणि कोळंबी फ्राय. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे अद्रक लसूण पेस्ट, लिंबू आणि काही मसाले. चला तर मग सुरू करूया. आधी आपण लिंबू पिळून घेऊया. ते झाल्यानंतर व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया. आणि यात आधी आपण तिखट, गरम मसाला, हळद, आणि चवीनुसार मीठ हे टाकायचे आहे. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, त्यात आपण जास्त मसाले वापरणार नाही, सोप्या पद्धतीने हे करत आहोत. आणि याच्यामध्ये जे आपण नॉनव्हेजसाठी जे वाटण वापरतो ते एक टाकलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला कोळंबी आणि फिश यांना हे लावून घ्यायचे आहे. फिशमध्ये आपण एक बांगडा घेतलेला आहे आणि एक नेतिली फ्राय घेतलेला आहे. कोळंबी ही मुलांना खूप आवडते फिशपेक्षा, त्याच्यामुळं फिश, कोळंबी आणि मोठ्यांना नेतिली फ्राय. त्यामुळे फ्राय म्हणलं की 2-3 डिशेस या त्याच्यामध्ये येतातच. हे थोडा वेळ आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया. आता आपण रवा घेऊयात. रव्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि काळी मिरी टाकायची. आणि जे आपण मॅरिनेट केलेले आहेत, फिश आहे, कोळंबी आहे, ते सगळं त्याला लावून मग ते फ्राय करून घेऊयात. आधी कोळंबी म्हणजे प्रॉन्सला लावून घेऊयात आपण आधी रवा. ते लावून वेगळं ठेवून मग बाकीचं जे आहे नेतिली आणि बांगडा यांना ते लावून घेऊयात आपण. म्हणजे एकदा हे सगळं लावलं की एकदाच मग आपण ते तळून घेऊ शकतो. वेगळं वेगळं करून घ्यायची गरज नाही आहे. आता नेतली. मुलांना आवडतं म्हणून हे फ्राय केलेलं आहे. मुलांना फ्राय खूप आवडतात. ते भाजी नाही खात, भाजी एवढी नाही खाणार, पण फ्राय ते खातातच. यासोबतच मी मटन करी पण बनवलेली आहे. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती पण तुम्ही पहा. आणि या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग हे आपलं सगळं मिश्रण लावून घेतलेलं आहे. आपण हे तळायला चालू करूयात. आधी नेतिली फ्राय घेतली. याला थोडा वेळ लागतो, कारण की जर आपण लवकर काढलं तर तेवढं क्रिस्पी होत नाही आणि हे क्रिस्पी खायला छान लागतात. हे थोडंसं क्रिस्पी झालेलं आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. याच्यामध्ये आपण हे काट्यासहित क्रिस्पी झालं, हे आपण काट्यासहित तसंच खाऊ शकतो. ह्याला काटे काढायची गरज नाही आहे. आणि आता आपण कोळंबी होतं फ्राय करण्यासाठी. ही मुलांना जास्त आवडते.
आता हे पण आपण काढून घेऊया. हे पण झालेलं आहे. आता बांगडा फ्राय करून घ्यायचा आहे. याला जास्त वेळ नाही लागणार. हे पटकन होऊन जातं. अशा प्रकारे बांगडा फ्राय पण तयार आहे. असंच बाकीचे फिश पण आपण तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं कोळंबी फ्राय, नेतली फ्राय आणि बांगडा फ्राय तयार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.